त्याच्यामुळं मी त्या गोष्टीतनं मी बाहेर येण्यासाठी स्पेशली डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी मी कंटेंट क्रिएशन सुरू केलं आहे. विशू 12K झाले बघा कंप्लीट इंस्टाला. झाले की यूट्यूब फॅमिली बघा माझे इंस्टाग्रामला 12K कंप्लीट झाले पूर्ण. 91 पोस्ट मध्ये. स्वतःला एकदम भारी वाटतं कारण ह्यांच्या सपोर्टमुळे सगळ्या काही गोष्टी शक्य झाल्या. अभिनंदन. थँक्यू. असंच ग्रो कर. नक्कीच तुम्ही सोबत आहे म्हणून तर सगळ्या गोष्टी होतात. मी हर वेळेस मी म्हणते ना की माझा नवरा मी करते. का करते माहितीये का? कारण एक क्षण आला नाही की त्या क्षण मध्ये ह्यांनी मला एकटीला सोडलंय. आणि असं काही निर्णय असू द्या किंवा आता हे सोशल मीडिया वगैरे झालं, असं कुठल्या गोष्टीची त्यांचं मला असं बंधन नाही म्हणण्यापेक्षा असं त्यांनी म्हणत नाही की तू माझी परमिशन घेतल्याशिवाय तू असं काम करू नको, असं काही नाहीये. तुझ्या मनाला वाटते त्या योग्य गोष्टी कर. आणि मला नेहमी म्हणतात की तू कधी पण गोष्ट केली ती चुकणार नाही एवढा मला विश्वास आहे तुझ्यावरती. त्यामुळे मी एकदम बिनधास्त जगते आणि माझ्या नवऱ्याविषयी मी नेहमी कौतुकच करते कारण तो व्यक्ती आहेच तसा कौतुकस्पद करण्यासारखा. म्हणून मी सतत त्यांचं नाव घेते प्रत्येक व्हिडिओमध्ये असतं. आणि माझ्या 2 मैत्रिणी बस. कारण आयुष्याच्या वाटेवरती मला माहित नाही लोक मला काय कमवलं काय नाही म्हणतील, माहित नाही मला मी काय कमवलं, पण आयुष्याच्या वाटेवरती जीव लावणारी मला माझी आई आहे. प्रेमाची कमी पडलं तर माझा नवरा आहे. आणि जिथं भाव व्यक्त करायचं म्हणलं तर माझ्या 2 मैत्रिणी आहेत. आणि काही नको मला, मी सुखी आणि समाधानी आणि आनंदी आहे. एवढंच मला इतकं भारी वाटतं की हे लोक माझ्या जेव्हा आसपास असतात ना तेव्हा मला खरं आनंद होतो. आणि दुसरी गोष्ट, इन्स्टा फॅमिलीला मी खूप अटॅच झालेले आहे. तिथले जे फॉलोअर्स आहेत मला असं वाटत नाही की ते लोक वेगळी आहेत किंवा मी त्यांना ओळखत नाही, काय माहिती का, पण असं वाटतं की काहीतरी त्यांचं माझं नातं आहे, बॉन्डिंग आहे. म्हणून कदाचित ते प्रत्येक स्टोरीला लाईक असणं काय तर इतके की माझ्या ऑल एंडिंग पासून व्हिडिओला लाईक करतात. त्यांना मी ओळखत देखील नाहीत पण खरंच मनापासून आभार. तसंच युट्यूब फॅमिली पण आता कुठं जाऊन मला ओळखायला लागली आहे. कारण युट्यूबला एवढं सातत्य नव्हतं माझं. कारण एक फोन असल्यामुळे आयडी माझ्या फेसबुक इन्स्टा युट्यूब असल्यामुळे मला एकटीला सगळं ते गडबड व्हायचं टाकायला. आणि आता थोडंसं मॅनेज करून इकडं तिकडं आणि वेगळे कंटेंट टाकावे लागतात. त्याच्यामुळं इथले व्हिडिओ तिथं उचलून मला टाकता येत नाही. त्यामुळे थोडं युट्यूबला माझं थोडंसं हे पडलं. पण आता माझे पूर्णपणे 450 सबस्क्रायबर झाले इवन 68 पोस्टमध्ये. तर त्याचा सुद्धा मला आनंद आहे कारण आपण शून्यापासून सुरुवात करतो. कारण पटकन लय मोठं आपल्याला जग काही जिंकता येत नाही, माणूस शून्यापासूनच वर जात मला वाटतं. आणि ह्या गोष्टीतच मी एकदम सुख शोधते. असं मला काय जास्तीची हाव नाही की माझ्याकडे लय मोठं सोनं असावं, गाडी असावी, बंगला असावा, नवऱ्याकडे हे असावं, असं काय नाही. साधारण आयुष्य माझं आणि त्यातच मी समाधानी आहे. आणि ह्या व्यक्तीची भरपूर साथ आहे मला, जो सतत माझे असे व्हिडिओ काढत असतो आणि हर वेळेस मला सपोर्ट करतो. आणि तुमचंही खूप मनापासून आभार. सगळ्यांनी मला सपोर्ट केला. आणि सगळेजण मला म्हणतात की बाबा व्हिडिओमध्ये रडते का, म्हणजे असं रियालिटी सांगू का, रडते म्हणजे ते एक माझे भाव व्यक्त होतात. आणि जेव्हा माझ्या डोळ्यासमोर त्या घडलेल्या गोष्टी जेव्हा माझ्या डोळ्यासमोर फ्लॅशबॅकने येतात ना तेव्हा ते अश्रू माझे अनावर होतात. आणि ते डायरेक्ट माझे अश्रू डोळ्यातनं इतके वाहतात की त्याच्यावर माझं काही कंट्रोलच राहत नाही. मी टोटली तुम्ही इमोशनल फुल म्हणलात ना तरी मला चालेल कारण मी खूप इमोशनल आहे, पॉझिटिव्ह आहे. मला असं छोट्या गोष्टीला तर म्हणलं तर नाही रडायला येणार, पण ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात म्हणजे पास्टमध्ये ज्या घडलेल्या आहेत किंवा त्यातनं मी पटकन बाहेर नसेल आले, त्या गोष्टी अशा कुठला आनंदाचा क्षण घडला की असं वाटतं की मला की यार त्यावेळेस मी कशी होते, किती मी स्वतःला हरवून टाकलं होतं. आता मी करून दाखवलंय बाबा, सोन्यासारखा नवरा. आता सुद्धा बघा मी बोलता इमोशनल झाले. मला असं होतं कारण मी इमोशनल आहे. कारण इमोशनल तोच व्यक्ती असतो जो रिअल असतो. आणि दुसरी गोष्ट असं नाही की मी रडते म्हणून मी स्ट्रॉंग नाहीये, मी वीक आहे, असं काही नसतं. कारण जेव्हा भावना आतून येतात त्या डोळ्यातनं व्यक्त होतात. आणि पुस्तकांनी भरपूर सारी साथ दिली. इंस्टाग्राम आणि यूट्यूब सुरू केल्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालं माझ्या पुस्तकांकडं. भरपूर सारी पुस्तकं मी वाचल्यात आफ्टर लग्नानंतर. लग्नाच्या आधी काही नव्हतं, चला कॉलेजला शाळेत चला एवढंच होतं. पण जसं लग्न झालं मी कामाला जायला लागले. मग थोड्या दिवसांनी मला प्रेग्नन्सी थांबली, माझं काम अचानक सुटलं. परत मी नर्सिंगला होते, मला नाईट वगैरे लागायची, त्यामुळे ते पण सोडून दिलं. मी माझं ब्युटिशियन झालेलं आहे. मग मुलगा राहिला म्हणून बॅकिंगला कोण नव्हतं.
त्याच्यामुळे मग ह्यांनी म्हणले नको प्रवास करू, ह्यातला आपल्याला काय माहिती नाही, फर्स्ट टाइम तुझी डिलिव्हरी आहे, कोण झालं तर कोण नाही, घरी बस मी करतो. त्यामुळे माझी सगळी जिम्मेदारी आणि माझ्या मुलाची सगळी माझ्या नवऱ्यावरच पडली. मग तिथून पुढं मी घरात बसून 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 मग ते गुगलवरती मी ते बुक्स PDF वगैरे वाचायचे. कारण आता माझे भाव व्यक्त करायला असा नाही, त्यावेळेस माझ्याकडे फोन पण नव्हता, मैत्रिणी वगैरेचे सगळे नंबर, कुणाचेच नंबर नव्हते आमच्याकडं. मग त्यावेळेस मी बुक्स वगैरे गुगलवरती जाऊन वाचायचे PDF. मग ह्यांनी आले ना कामावर ना, तर असं सर्च केलेलं दिसायचं. तर मग ह्यांनी मला जी पुस्तकं आवडतात, मला आवड आहे त्या गोष्टी त्या हळूहळू घेऊन यायला लागला. जसं की महापुरुषांचे विचार मला खूप आवडतात. परत स्त्रियांचा दृष्टिकोन माझ्या नजरेत काय आहे, म्हणजे मी कशा प्रकारे एका म्हणजे डिवोर्सी लेडीजला बघते, किंवा एखादा विधवा स्त्रीला बघते, किंवा एका प्रेग्नेंट बाईला. कदाचित माझे विचार समाजाला न पटणार आहेत, कारण मी एकदम वेगळ्या थ्रोने विचार करते की असं झालं असतं तर असं झालं असतं का. कारण कधी कधी वाटतं की देवाने खरंच मला मुलगी हवी होती, पण मला मुलगी नाही भेटली, म्हणजे झाली नाही, मला मुलगा झाला. आणि मुलगा झाल्यानंतर पण मला एक प्रेग्नन्सी राहिली होती, म्हणजे मला बाळ झालं होतं. त्याच गोष्टीमुळे मी भरपूर सारी दुःखात वाहत गेले, स्वतःला त्याच्यात मी ढकलत गेले, त्या गोष्टीत मी रुचत गेले. पण काही दिवसांनी त्यानंतर माझ्या मैत्रिणी, माझ्या फॅमिलीनी, माझ्या नवऱ्याने त्या गोष्टीतनं बाहेर काढलं. एक वेळ येईल तेव्हा मी सांगेल की त्या बाळाचं माझ्या काय झालं. आणि आता आम्ही तिघच आहोत. त्याच्यामुळं मी त्या गोष्टीतनं मी बाहेर येण्यासाठी, स्पेशली डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी मी कंटेंट क्रिएशन सुरू केलं आहे. आता कोणाला काय वाटेल ते माहित नाही, पण जेव्हा मला घर खायला उठायचं, त्याच्या आठवणीत मी राहायचे, त्याच्या आठवणीत मी येडी झालते, त्यावेळेस मला एकटं वाटायचं. सतत तर नवरा सोबत नसणारही, आणि मुलाकडे थोडं मोठ्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. त्यामुळं मग ह्यांनी मला फोन घेऊन दिला, तू तुझे विचार लोकांपर्यंत पोहोचव, लोकांपर्यंत मांड, तू कशी आहे तू तशी राहा. हे बघा, मी जी आहे ना, जी घरात आहे तीच माझ्या रिअल लाईफमध्ये किंवा इंस्टाग्रामवर आहे, फेसबुकवर आहे, यूट्यूबवर आहे, सगळीकडे मी जशी आहे तशी. हा, मला आवडतं इमोशनल व्हायला, मला रडायला भरपूर आवडतं, मनसोक्त रडायला आवडतं, हसायला पण तितकंच आवडतं. मी माझ्या मैत्रिणींमध्ये गेले की मी वेगळीच असते. त्यांनी मला म्हणतात तू इंस्टाग्रामवर येते यार, तू एकदम इमोशनल होते, आमच्या समोर असले की एकदम हसती खेळती. कारण ते बॉन्ड माझं शाळेपासून आहे, कॉलेजपासून आहे. त्यात ती नावाची शीतल, माझी जी बेस्ट फ्रेंड आहे बघा, तिचं नाव आहे माझ्या हातावरती. तिचा बड्डे होता आणि तिचं माझं बॉन्डिंग एकदम म्हणजे 9वीपासून आहे, एकदम स्ट्रॉंग बॉन्ड आहे आमच्या दोघींचं. मग त्यावेळेस तिचा बड्डे होता, मी तिला फोन केला आणि तिला हा फोटो पाठवला, व्हिडिओ कॉल केला आणि तिने उचलला. मी म्हणले हे काय, म्हणले काय, तर मी तिला उघडून दाखवलं. तेव्हा ती म्हणजे पूर्ण शॉक झाली की तिच्यासारखी मैत्रीण, माझं नाव म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं, ते पण बेस्ट फ्रेंडचं, माझं नाव माझ्या नवऱ्याने काढलंय आणि मी तिचं नाव काढले. का तर मला कुठेतरी वाटतं माझा नवरा माझ्या आयुष्यात येण्याच्या आधी माझी मैत्रीण माझ्यासोबत होती. आणि असं नाही की घरच्यांची वगैरे मला काही हे नाही, घरच्यांची ओढ आहे तितकीच आधी होती, आत्ताही आहे. पण आता कसं परिस्थितीनुसार सगळ्याच गोष्टी बदलतात, माणूस तसं तर राहू शकत नाही. मी पण भरपूर वेगळ्या दिवसातनं गेले, म्हणून मी आत्ता अशी आहे. कधी हसते, कधी रडते, कधी लईच मनात विचार आले तर व्यक्त होते, कधी होती नाही, कधी शांत बसते, कधी एकदम बडबडते, कधी नवऱ्यावर चिडते, कधी शांतच असते, कधी मूड आलं तर मैत्रीला फोन करून विनाकारण भांडते, तिला शिवे वगैरे देते, तिला म्हणते आत्ताच्या आत्ता ये, मला करमत नाही, किंवा मी तिच्याकडे जाते. अशा माझ्या मैत्रिणी. आणि हेच माझं छोटंसं आयुष्य आणि ह्यात मी खूप सुखी आहे. भविष्यात जर माझ्याकडं चला फायनान्शियल प्रॉब्लेम जर चांगला झाला माझा, तर मी नक्की माझं एक ब्युटिशियन टाकल, म्हणजे एक माझं पार्लर असेल, त्या स्वप्नात मी एकदम दंग असेल. माझ्या क्लायंटला मी इतकी छान सर्व्हिस देणार आहे, कारण मला प्रत्येक क्लायंटने म्हणलेलं आहे की तुझा हात खरंच चांगला आहे आणि माझं बॉडी मसाजिंग चांगलं आहे, माझं हेअर मसाज चांगले, भारी वाटतं. पण काही कारणामुळं आपण काम वगैरे सोडून घरात बसतो, त्यामुळं आपल्याला वाटत नाही की आपण कधी वाटतं की आपण जेव्हा 10K झाले होते, मी म्हटले होते की मी थोडी डिमोटिवेट झालते आणि माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट केला, तर त्याच गोष्टीमुळे मी रडले होते की मला घरात बसून असं वाटत होतं की मी काय करू शकते का नाही. मी नुसती घरात बसून गुस्सा भरलाय, कारण कॉलेज लाईफ वगैरे वेगळी होती माझी, स्कूल टाईपमध्ये वेगळी होती, कॉलेजमध्येही मी हुशार होते, परत सायकोलॉजी माझा स्पेशल सब्जेक्ट होता, हर गोष्टीमध्ये मी पुढं, डान्समध्ये मी पुढं, सगळ्याच गोष्टीत, भाषणमध्ये मी पुढं, प्रत्येक गोष्टीत आवड होती मला. पण नंतर आफ्टर लग्नानंतर खूप काही गोष्टी घडल्या, त्याच्यानंतर बाळ वगैरे झालं, परत सिझर वगैरे झालं,
त्याच्यानंतर नवऱ्याने म्हटला तू तू स्वतःला वेळ दे, काम वगैरे नको, मला तू पाहिजे, कामाला वगैरे नको जाऊ. त्यावेळेसपासून मी काम सोडलं. पण मध्यंतरी केलं, मी परत सोडलं कारण माझ्या मुलाला बघायला प्रॉब्लेम यायचा, त्यामुळे मी घरी बसायचे. मग त्यावेळेस वाटायचं माझं काय होईल का नाही, मी एवढी टॅलेंटेड असून मी का घरात बसले, मी का नुसती कपडे भांडे स्वयंपाक हे का करते. कुठं तरी जाऊन सतत विचारायचा आणि त्यामध्ये माझ्या बाळाचं तसं होऊन गेलं. त्यानंतर ताने खचले आणि मग त्याच्यानंतर जे माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की तू कंटेंट क्रिएशन कर, तू करू शकते. त्यामुळे 10K झाल्यावर मी पूर्णपणे फुटून माझे अश्रू एकदम बाहेर आले. हेच माझी रिअलिटी आणि हेच माझं आयुष्य आहे गाईज. खरंच असा सपोर्ट असू द्या. भविष्यात मला खरंच काही ना काही करायचे, माझी भरपूर सारी स्वप्न आहे. एकच स्वप्न आहे, माझ्या नवऱ्याला मला सक्सेसफुल होताना बघायचं.